शरीराच्या भूमितीची पुनर्रचना करणं हे दैवी रूप निर्माण करण्याबद्दल आहे. सामान्य हाडामासांच्या प्रणालीतून जे की आपलं शरीर आहे, ही 114 चक्र जर आपण त्यांची पुनर्रचना केली एका ठराविक प्रकारे, एक पूर्णपणे वेगळी शक्यता उपलब्ध होते त्या रूपांभोवती. तर भारतामध्ये अशा माणसांना भगवान म्हणतात. ज्याला आपण विश्व किंवा ब्रह्मांड म्हणतो, ते मुळात आकारांचं एक जटिल एकत्रीकरण आहे. हे सगळे आकार, ग्रह, तारे, ही पूर्ण प्रणाली, हे सगळे आकार आहेत. जेव्हा हे आकार कालांतराने विकसित होतात, कार्यक्षम आकार बनतात, वर शाश्वत वाटणारे, ते आपल्या अनुभवात शाश्वत बनलेत. कारण भूमितीच्या अचूकतेमुळे जी त्यांच्यात साध्य झाली आहे, ही अशी गोष्ट नाही आहे जी अचानक घडली आहे. यातला प्रत्येक आकार हा कालांतराने विकसित झाला आहे. विशिष्ट आकार जे एका विशिष्ट पातळीच्या वर विकसित होतात. जेव्हा मी एक विशिष्ट पातळी म्हणतो, जर एखादा आकार त्या गोष्टींच्या पलीकडे विकसित झाला ज्या मानवी रूप करण्यास सक्षम आहेत, then we would refer to that as the divine form. तर आपण त्याला दैवी रूप म्हणू. कारण कोणतीही गोष्ट जी आपल्या क्षमतेच्या वर असते ती आपल्या अनुभवात दैवी बनून जाते. तर जेव्हा आपण दैवी रूप म्हणतो, एक गैरसमज जो एकच ईश्वर मानणाऱ्या धर्मांमध्ये आहे, तो म्हणजे ज्यांच्याकडे खूप रूपं आहेत ते त्यांच्या मार्गावरून भरकटले आहेत आणि त्यांना माहिती नाही की ईश्वर म्हणजे काय. त्यांनी खूप साऱ्या प्रतिमा शोधल्या आहेत. हे आकार शोधलेले नाही आहेत, ते प्राप्त केलेले आहेत विश्वाच्या स्वरूपाचं निरीक्षण करून. हे ओळखणं की विशिष्ट रूपं अशा एका कंपनस्तराच्या पलीकडे कार्य करू शकतात आणि अस्तित्वात असू शकतात, ज्याला साधारणपणे मानवी मानलं जातं. मग त्या सर्व रूपांना आपण ईश्वरी म्हणून संबोधतो आणि पूजनीय मानतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अशी रूपं आहेत ज्यांना कसं वापरायचं ते आपण शिकलं पाहिजे. त्यांच्याप्रती खुलं कसं व्हायचं, जे आपल्या स्वतःच्या रूपापेक्षा जास्त सक्षम आहेत. काही नैसर्गिक रूपं आहेत या ग्रहावर जी मानवी रूपापेक्षा उच्च स्तरावर कार्य करू शकतात. किंवा आपण काही रूपं एकत्र करू शकतो, किंवा आपण काही रूपं निर्माण करू शकतो. काही रूपांचं एक ठराविक मिश्रण जे आणखी उच्च स्तरावर कार्य करू शकतील आपण सध्या आहोत त्यापेक्षा. खरं तर पूर्ण योग प्रणाली ही फक्त तुमच्या स्वतःच्या रूपाची रचना किंवा पुनर्रचना करण्याबद्दल आहे. ही 114 चक्र जी स्वतःच विशिष्ट ऊर्जा रूप आहेत, जर आपण त्यांची पुनर्रचना केली एका ठराविक प्रकारे, तर तोच मनुष्य जो फक्त हाडामासांचं शरीर होता, जीवनाच्या आसक्त प्रवृत्तींमध्ये राहणारा, त्याचं अचानक रूपांतर होऊ शकतं एका उच्च शक्यतेमध्ये. ही अशी माणसं आहेत ज्यांनी स्वतःला किंवा त्यांच्या अस्तित्वाच्या भूमितीला उच्च स्तरावर बदललं आहे. एकतर कुठल्या साक्षात्कारातून, किंवा स्वतःबद्दल समजून, किंवा नुसत्या त्यांच्या ऊर्जेच्या किंवा भावनेच्या तीव्रतेतून त्यांनी स्वतःला उच्च भौमितिक स्वरूपात बदललं आहे, ज्यामुळे त्यांची निव्वळ उपस्थितीच पूर्णपणे वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण करते. एक पूर्णपणे वेगळी शक्यता उपलब्ध होते त्या रूपांभोवती. मग आपण त्या रूपांना दैवी रूप म्हणून ओळखतो. तर भारतामध्ये अशा माणसांना भगवान म्हणतात, किंवा अशी आणखी बरीच नावं आहेत ज्यांचा मुळात अर्थ देवासारखा किंवा दैवी असा आहे.
मानवी शरीराची प्रकृती अशी आहे की तिची एक ठराविक रचना आहे. याचं एक संपूर्ण विज्ञान आहे जे अतिशय अर्धवट विज्ञान बनलं आहे आजकाल. कारण आंतरिक विज्ञानांवर खूप वाईट वेळ आली आहे. कारण समाजातला प्रामाणिकपणा कमी झाला आहे. माणसं अशाच गोष्टी बोलायला लागलेत. अंदाज लावण्याला अंतर्ज्ञान मानलं जातं आहे. अन्यथा जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा भारतामध्ये ते अंतर्ज्ञानी माणसाला बोलवतात, जो येईल आणि बाळाच्या शरीराच्या भूमितीचं निरीक्षण करेल आणि सांगेल ह्या बाळाच्या आयुष्यात हे शक्य आहे. ग्रह ताऱ्यांकडे बघून नाही, नुसतं बाळाच्या शरीराच्या भूमितीकडे बघून, बाळाच्या ऊर्जेची भूमिती बघून. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे ऐकलं असेल की कसं एका माणसाने गौतम बुद्धांच्या भविष्याचं भाकीत केलं होतं. तो म्हणाला हा एकतर एक मोठा सम्राट बनेल किंवा एक महान संत बनेल. तर हे तार्किक बुद्धीसाठी हे असं वाटू शकतं, अरे हे काय, हे म्हणजे हे किंवा ते असं झालं. जर तुम्ही नाण्याच्या दोन्हीही बाजू बोललात तर तुम्ही नक्कीच बरोबर ठरणार. नाही, तो फक्त म्हणतोय भूमितीच्या प्रखरतेकडे बघून. तो म्हणतोय एकतर संसारी जगात तो महान गोष्टी साध्य करेल. तो राजाचा मुलगा असल्याने तो म्हणतोय कदाचित तो एक मोठा सम्राट होईल. किंवा काही विशिष्ट निरीक्षणावरून जर एवढी प्रखर ऊर्जा त्या मुलात असेल तर तो आपला वेळ लोकांवर राज्य करण्यात का वाया घालवेल. त्याऐवजी तो त्यांना जवळ घेईल जे जास्त समजूतदारपणाचे आहे. तो त्यांचं परिवर्तन घडवेल जे करणं जास्त समजूतदारपणाचे आहे. म्हणून तो म्हणाला ह्याच्या ऊर्जेचं तेज सम्राट होण्याच्या पलीकडे जात आहे. राजाचा मुलगा असल्याने कदाचित हा एक सम्राट बनेल, पण जेव्हा मी त्याच्या भूमितीच्या प्रखरतेकडे बघतो कदाचित तो एक महान ऋषी होईल. तर त्यांनी बोललेली दुसरी गोष्ट खरी ठरली. त्याचं ते भाकीत काही चुकलं नाही. जर तो मागे पडला असता त्याच्या आयुष्यामध्ये काही कारणांमुळे, मग कदाचित तो एक मोठा सम्राट बनला असता, एक जगज्जेता बनला असता. कदाचित त्याने अनेक देश जिंकले असते आणि एक महान सम्राट बनला असता. महान सम्राट हे अतिकपट, हिंसा केल्याशिवाय बनत नाहीत, ज्या गोष्टी बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यात करू इच्छित नाहीत. महान सम्राट होण्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, ज्या बरेच समंजस लोक करायला तयार होणार नाहीत. त्यामुळे गौतम बुद्धांनी दुसरा मार्ग निवडला आणि भाकीत काही चुकीचं नव्हतं. भाकीत हे की तो त्या बीजाकडे बघतोय आणि हे एक मोठं झाड बनू शकतं. तर शरीराची भूमिती, शरीराच्या भूमितीची पुनर्रचना करणं हे दैवी रूप निर्माण करण्याबद्दल आहे. आपल्याकडे असलेल्या हाडामासांच्या प्रणालीतून हाडामासाच्या शरीरात काही चुकीचं आहे का? काहीच चुकीचं नाही आहे. ते त्याच्या मर्यादांसोबत येतं. ते आसक्त प्रवृत्तींनी बनलेलं रूप आहे. आसक्त असण्यात काही चुकीचं आहे का? काही चुकीचं नाही आहे. जर तुम्हाला कळत नसेल की मुक्त होणं म्हणजे काय, मग आसक्त असण्यात काहीच चुकीचं नाही आहे. ह्या धर्तीवरचा आणखी एक प्राणी म्हणून राहण्यात काही चूक आहे का? काहीच चुकीचं नाही आहे. फक्त एवढंच आहे, जर तुम्ही काहीतरी आणखी मोठं होण्याच्या शक्यतेचा शोध घेतल्याशिवाय मेलात तर मानवी जीवनाला पूर्णत्व मिळत नाही. प्रत्येक जीवन लहानापासून मोठ्यापर्यंत प्रयत्न करत आहे परिपूर्ण जीवन बनण्याचा. मनुष्य प्राणी ही क्षमता घेऊन आला असल्यामुळे, जी की अगदी अमर्याद आहे, त्यामुळे लोक त्यांच्या आयुष्यात महत्त्वाकांक्षा आणि ध्येय निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जी एक असीमित शक्यता आहे, लोक ती निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून त्यांना जिंकल्यासारखं वाटेल. जर ते परीक्षेत पास झाले तर त्यांना खूप छान वाटतं. जर त्यांना नोकरी मिळाली तर त्यांना खूप छान वाटतं. जर त्यांनी लाखो रुपये कमवले तर त्यांना छान वाटतं. यासारखा कुठला तरी फालतूपणा. हे असं आहे की लंगड्या माणसांमध्ये तुम्ही चॅम्पियन आहात कारण तुम्हाला 2 पाय आहेत. मनुष्य जीवन हे अमर्याद शक्यता घेऊन आलं आहे. असा कुठलाच मार्ग नाही आहे ज्याने तुम्ही आणि मी ध्येय ठरवू शकतो. जर मी इथे पोचलो तर माझं काम झालं. हा मूर्खपणाचा मार्ग आहे स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी.
जर तुम्ही तुमच्या आतल्या भूमितीची योग्य रचना केलीत तर हे एक असं यंत्र बनतं जे खूप लांब जाऊ शकेल. ते किती लांब जाईल आंतरिकदृष्ट्या हे पूर्णपणे त्या मनुष्यावर आहे, त्या व्यक्तीद्वारे ठरवलं जातं. पण जगामध्ये तो किती पुढे जाईल हे ती वेळ ठरवते. समाज, सामाजिक रचना, खूप साऱ्या गोष्टी. वाटेतच तुम्हाला खाली पाडलं जाऊ शकतं. तुम्हाला कदाचित सुळावर चढवणार नाही, कोणीतरी तुम्हाला उडवू शकेल 8 नंबरच्या हायवेवर. तर जगात आपण किती पुढे जातो हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. आपल्या आत आपण किती पुढे जातो हे फक्त आपल्या भूमितीची रचना कशी आहे ह्यावर अवलंबून आहे. समजणं, लक्षात घेणं आणि तशी पुनर्रचना करण्याचं कौशल्य. संपूर्ण योगिक प्रणाली आसनाच्या शारीरिक टप्प्यापासून सुरुवात करून सगळं काही मुळात आपल्या भूमितीची पुनर्रचना करण्यासाठी आहे. अशा प्रकारे पुन्हा तयार करण्यासाठी आहे की ते अशा पद्धतीने काम करू लागेल ज्याची तुम्ही आत्तापर्यंत कल्पनाही केली नसेल. तुमच्या महत्त्वाकांक्षेच्या पलीकडे जाऊन जीवन जगण्यासाठी. कारण ह्या वेडपट महत्त्वाकांक्षा तुमच्याकडे आल्या आहेत ते तुम्ही राहत असलेल्या मर्यादित समाजामुळे. त्यानुसार जर तुम्ही तुमच्या शेजाऱ्यापेक्षा एक पाऊल जरी पुढे असाल तरी तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतात. नाही, मी फक्त एवढाच विचार करत नाही आहे, मला अमेरिकेतला सर्वात श्रीमंत माणूस व्हायचं आहे. तरीही हे अजूनही लंगड्यांमध्ये असल्यासारखं आहे. लंगड्यांमध्ये तुम्ही चॅम्पियन आहात एवढंच. तर एक असीमित शक्यतेला अशा प्रकारे बांधून ठेवण्याची गरज नाही, इतकं लहान करण्याची गरज नाही आपण सध्या जगत असलेल्या परिस्थितींनुसार.